ज्या पद्धतीमध्ये अर्णव खैरेंनी स्वतःची आत्महत्या केली, जातीयवाद, प्रांतिकवाद, भाषावादावरून त्याला जे डिवचण्यात आलं त्याच्यातून मन खचून गेल्यानंतर त्यांनी त्याच्या आईवडिलांशी बोलून घरीच स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली, अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। ज्या पद्धतीमध्ये हा जातीयवाद, प्रांतिकवाद, भाषिकवाद करण्याचा प्रयत्न ज्या पक्षांकडून केला जातोय त्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणून कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीस्थळावर आम्ही प्रार्थना केली आणि त्यांना सद्बुद्धी द्या। जी लोक जातीयवादाच्या माध्यमातून मुंबई तोडण्याचा प्रयत्न करतायत, मुंबईला विकण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना आता कळून चुकलेलं आहे की आता मुंबई जिंकणं अशक्य आहे, म्हणून परत मराठी भाषावाद, मुंबई तोडण्याचा वाद हे लोक पुढे उफाळून आणतायत। आमची प्रार्थना आहे की अशा प्रकारचा जातीयवाद, प्रांतिकवाद होऊ नये, कारण शिवसेना प्रमुख देखील नेहमी म्हणायचे की मुंबईत राहणारा मुंबईकर, मग तो कुठल्याही जातीचा असेल तो मुंबईकर आहे, महाराष्ट्रात राहणारा महाराष्ट्रीयन माणूस हा महाराष्ट्रीयन आहे। त्यामुळे बाळासाहेबांनी कधी हा भेदभाव केला नाही। त्या बाळासाहेबांना आम्ही प्रार्थना केली की त्यांनी त्यांच्या सुपुत्रांना सद्बुद्धी द्यावी। प्रसादजी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत मतदान अजून पार पडलेलं नाही, मात्र त्याआधी 100हून अधिक ठिकाणी भाजपचे बिनविरोध निवडून आले। विरोधक म्हणतात की केवळ भाजपचेच कसे काय निवडून? अरे तुमच्याकडे उमेदवार नाहीत म्हणून निवडून आले, हा काय प्रश्न झाला का? 100 निवडून आले म्हणजे तुमच्याकडे 100 उमेदवार नव्हते म्हणून आमचे बिनविरोध निवडून आले। नुसते 100 निवडून नाही आले तर 3 नगर परिषदेचे नगराध्यक्ष निवडून आले आणि येणाऱ्या भविष्यात 1 नंबरवरती भारतीय जनता पार्टी असेल, महायुती असेल, शिवसेना एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल आणि ह्यांच्याकडे आज परिस्थिती अशी आहे की ह्या लोकांनी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या याद्या मागवल्या, नावं मागवली, त्यांच्याकडे साधे 175च्यावर फॉर्म देखील आले नाहीत, अशी परिस्थिती आज त्यांची आहे। त्यामुळे हा विजय विचाराचा विजय, हा विजय विकासाचा विजय, हा विजय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातल्या महायुती सरकारचा विजय। याला जोडून प्रश्न आहे, घराणेशाहीचा आरोप सुद्धा रोहित पवारांनी लावलेत की जे 100 निवडून येतात बिनविरोध, त्यातले अनेक जण जे आहेत। रोहित पवारांनी घराणेशाही सांगावी म्हणजे हास्यास्पद आहे। जे स्वतः घराणेशाहीवरती निवडून येतात, ज्या शरद पवारांनी वर्षानुवर्ष घराणेशाहीलाच महत्त्व दिलं, आमच्यासारखा कार्यकर्ता देखील त्यांच्याकडे काम केलेला कार्यकर्ता आहे, त्यावेळेला प्रसाद लाड दिसत नव्हता। आज प्रसाद लाडला घडवणारा माणूस देवेंद्र फडणवीस आहे, भारतीय जनता पार्टी आहे। त्यानंतर आता प्रसाद लाड दिसतो। जातीयवाद, घराणेशाही करण्याचं काम कोणी केलं हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळे रोहित पवारांच्या प्रश्नाला काही अर्थ नाही, कुठेतरी मीडियात यायचं, चमकोगिरी करायची, याच्यापुढे रोहित पवार काही करत नाही। मला आनंद आहे की संदीप देशपांडेंना सद्बुद्धी सुचली, हिंदुत्वाच्या वाटेवर ते जायला लागले। अटलजींचा सन्मान हा देश करतो, जग करते, संदीप देशपांडे देखील करतायत, याचा मला आनंद आहे। आणि ते पूर्वी ज्या संजय राऊतांच्या पावलावर पाऊल ठेवून जात होते, आता त्यांची पाऊलवाट चांगल्या मार्गाने चालली आहे। अटलजी त्यांना सद्बुद्धी देतील आणि चांगल्या विचारांनी मुंबईमध्ये काम करण्याची त्यांना ताकद देतील। शिंदेंची नाराजी कोसळणार, शिंदेंचे 35 आमदार भाजपात जाणार असा दावा। फालतू पेपर वाचून प्रश्न विचारू नका। तुमचा चॅनल किती मोठा आहे, NDTV, आणि तुम्ही प्रश्न सामनाचा विचारतायत। जो सामना कोण लहान मुलांच्या पेपरसाठी पण वापरत नाही, त्याचा खप किती, त्याचे वाचक किती, वाचतो कोण? त्यामुळे या सामनामध्ये काय लिहिलं जातं ह्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, आम्ही सामना वाचत देखील नाही। सकाळच्या वेळेला भाजी मार्केटमध्ये भाजी बांधायसाठी, कोथिंबीर बांधायसाठी तो वापरला जातो।